कोकणातील पर्यावरण संवर्धनाच्या कार्याला राज्यस्तरीय सन्मान मिळाला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघातील ज्योती रामदास कदम यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा वनश्री 2024-25 पुरस्कार जाहीर झाला। तब्बल 60,000 विविध वृक्षांची लागवड, दुर्मिळ आणि औषधी वनस्पतींचे संवर्धन त्यांनी उभारलेल्या वनराईची राज्य शासनाने दखल घेतली आहे। पाहूयात हा विशेष रिपोर्ट। ही आहे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथील हिरवाईने नटलेली वनराई। गेली 20 वर्षे अथक परिश्रम, पर्यावरणावरील निस्सीम प्रेम आणि वृक्ष संवर्धनाची जिद्द यांच्या जोरावर ज्योती रामदास कदम यांनी उभारलेलं हे हरित विश्व। त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना वनश्री 2024-25 पुरस्कार जाहीर केला आहे। शिवसेना नेते रामदास कदम यांच्या पत्नी आणि राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री असलेल्या ज्योती कदम यांनी आतापर्यंत तब्बल 60,000हून अधिक विविध वृक्षांची लागवड केली आहे। विविध फळझाडांसह अनेक दुर्मिळ आणि औषधी वनस्पतींचे संगोपन त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा आदर्श उभा केला आहे। त्यांच्या वनराईमध्ये 35 प्रकारची हळद, रक्तचंदन, विविध जातींचे चंदन, कापूर, रुद्राक्ष, धूप यांसारख्या दुर्मिळ वृक्षांची यशस्वी लागवड करण्यात आली आहे। जैवविविधतेचे संवर्धन करत पुढील पिढ्यांसाठी हिरवा वारसा निर्माण करण्याचं काम त्या सातत्यानं करत आहेत। याचं एकूण क्षेत्रफळ आपलं म्हणजे 105 एकरचं आहे आणि आम्हाला 6 वर्ष झाली याचं डेव्हलप करायला। म्हणजे कारण त्यावेळेला घेतलेली आम्ही 90पासून जागा घेतली, पण त्यावेळेला वेळ नसल्यामुळे माहीत किंवा आम्हाला आता आम्ही रिटायरच्या ह्याच्यामध्ये आम्ही पूर्ण लागवड केलेली आहे। आता शासनाचा जो पुरस्कार मिळाला आहे त्याला खूप खूप आनंद झालेला आहे। म्हणजे ज्या आवडी आपल्याला आवड असते त्या आवडमध्ये आपल्याला जर पुरस्कार मिळाला तर खूप वेगळाच आनंद असतो। कोणत्या प्रकारचे झाडं आपण लावलेले आहेत, साधारण काय नावं सांगता येतील? इथे ना एक अगरवूद आहे, इथे आपण मागे बघतोय ते कापूर लावलेत आम्ही। कापूर आहे, आंब्यांची झाडं लावलेली आहेत, सिसम आहे, साग आहे, केळीचे आहे, सुपारी आहे, आंब्याचे मला वाटतं 10 प्रकारचे आंबे आहेत आणि तर सगळीच काजू पण आहेत। काजू आपले म्हणजे 5-6 हजाराच्या वरती काजू आपले आहेत आणि आंबा काजू हे जास्त आम्ही हे दिलं आहे, कारण आता प्रथमच आम्ही कापूर आणि हे केलं आहे, पण आपल्या जमिनीला ते सूट होतं आहे। त्याच्यापुढे म्हणजे शेतकऱ्यांनी लागवड करायला काही हरकत नाही, ते होऊ शकतं आपल्या कोकणामध्ये। प्रयोग केला, आता लावलं आहे आम्ही या वेळेला, बघूया काय होतं ते। लागवड केली आहे आम्ही त्याची, सफरचंद, डाळिंब आता या म्हणजे हे नव्हती याच्यामध्ये, आता ती लागवड आम्ही केली आहे। आवाकाडू पण केलं आहे, आपण खाली जाऊन तुम्हाला दाखवू। आवाकाडू आहे, जाम आहे, आवाकाडू पण आपल्या याच्यामध्ये चांगलं होतं। मॅडम, एक शेवटचा प्रश्न, आता हे सगळं बघितलं तर कृषी पर्यटनाच्या निगडीत सगळं आहे। भविष्यामध्ये पर्यटनासाठी हा संपूर्ण परिसरामध्ये तुम्ही करू नक्की करू। 2 मुलगे आहेत, आता त्यांच्यावर आम्ही सोपवायचा विचार केलेला आहे। लोकांना पण त्याचे म्हणजे जाणीव होते की आवड होते की काय तुम्ही बघितल्याशिवाय तुम्हाला कळत नाही काय आहे ते। तर हे कापूर झाड काय आहे हे लोकांना अजूनपर्यंत माहीत नाही, धूप आहे ते पण माहीत नसतं पडत। प्रत्यक्ष जर हे येऊन बघितल्यानंतर कळतं। पण आम्ही शाळांचं पण आता इथे बघू, आता आम्ही प्रयत्न करतोय की मुलांना यावरून या जागेवरती भेट देऊन त्यांना झाडांची ओळख करून देण्याचे हे प्रयत्न चालू। वनश्री पुरस्कारामुळे केवळ ज्योती कदम यांच्या कार्याचा गौरव झालेला नाही, तर पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या असंख्य नागरिकांनाही प्रेरणा मिळाली आहे। एक झाड लावा, एक झाड जगवा हा संदेश कृतीतून देणाऱ्या ज्योती कदम यांचे कार्य आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श ठरत आहे। सामान्यपणे वृक्ष लागवडीची चर्चा केली जाते, मात्र ज्योती कदम यांनी केवळ झाडे लावली नाहीत, तर त्यांचे संवर्धन करून हजारो दुर्मिळ आणि औषधी वनस्पतींचे हरित विश्व उभे केले। त्यांच्या 2 दशकांच्या समर्पित कार्याला आता महाराष्ट्र शासनाच्या वनश्री पुरस्काराच्या माध्यमातून मोठा सन्मान मिळाला आहे।